बदली झालेले दोन पिसाळलेले कुत्रे रोज काय ना काहीतरी भुकत बसलेले आहेत. एक काल धारावीमध्ये सभा घेऊन उद्धव ठाकरे भुकत होता आणि आज सकाळी संजय राजाराम राऊत भांडूपमध्ये बसून पिसाळलेल्या कुत्र्यासारखा बोलत होता. आता संजय राजाराम राऊत याच्या म्हणण्याप्रमाणे की आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना प्रधानमंत्री बनायचे स्वप्न होते, गृहमंत्री बनायचे स्वप्न होते आणि त्याचमुळे त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं गेलं. संजय राजाराम राऊतला सांगेन, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब हे तुझ्यासारख्या नीच प्रवृत्तीचे नाही. ज्या ताटात तू खातोस त्याच ताटात घाण करण्याची सवय ही तुला आहे. 2019 ला राहुल कनाल आणि ह्या त्याच्या सहकार्याने जे काय बोलले ते ह्या नालायक संजय राजाराम राऊतला 2019 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न होते. ज्याला कोण आपल्या बिल्डिंगची वॉचमॅनची नोकरी देणार नाही त्याला राज्याचा मुख्यमंत्री बनायचं होतं. त्यासाठी काही आमदारांची बैठक यांनी बोलून घेतलेली सामनाकडे आणि त्यांना सांगत होता की माझं नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा. म्हणजे एका बाजूला ह्याच्या स्वतःचा मालक मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहत होता, प्रयत्न करत होता आणि दुसऱ्या बाजूला हा नालायक नमखराम स्वतः आमदारांची बैठक बोलवत होता आणि बोलत होता मलाच मुख्यमंत्री बनवा, माझ्याच नाव मुख्यमंत्रीसाठी चालवा. म्हणून तुझ्यासारखा नमखराम हा अजून कोण नाही. म्हणून त्या चौकटीमध्ये आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना तू बसवण्याची हिंमत पण करू नकोस. आणि म्हणे त्याच्यामुळे त्याला उपमुख्यमंत्री बनवलं. म्हणजे तू जी काय घाण 19 ला करत होतास त्याच्यामुळे तुला सामनाच्या मुख्य संपादकावरून काढून खालचं पद दिलं का तुझ्या मालक आणि मालकींनी? कारण का तू त्यांचाच पगार घेऊन तू शेण खाण्याचं काम तू करत होतास. म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर आरोप करण्यापेक्षा तुझ्या नीच प्रवृत्ती, तू किती नीच प्रवृत्तीचा आहेस याबद्दल थोडा महाराष्ट्राच्या जनतेला कळून दे. कारण तुझ्या मालका आणि मालकींना माहिती आहे. आणि कालच्या धारावीच्या सभेमधून उद्धव ठाकरे म्हणतात की जिथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राहायचे ती खोली आमच्यासाठी पवित्र आहे. त्या खोलीमध्ये आम्ही नेहमी बाहेर कुठल्या काम जाताना नतमस्तक होऊन जातो. मग उद्धव ठाकरेंना मी आठवण करून देईन की त्या खोलीकडे बाळासाहेब जिवंत असताना त्यांच्या काही शेवटच्या वर्षामध्ये त्या खोलीमध्ये राहत असताना बाळासाहेब ठाकरेंची काय अवस्था तू आणि तुझ्या कुटुंबियांनी करून ठेवलेली ही जरा महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही सांगायचं का? बाळासाहेबांना वेळेत जेवण द्यायचं नाही, बाळासाहेबांची औषधं वेळेत द्यायची नाही, बाळासाहेबांना घाणेरडे उपमा द्यायच्या. हेच उद्धव ठाकरेचं कुटुंब. कधी म्हातारा बोलायचा, कधी कुत्रा पण बोलायचा. हा स्वतःच्या वडिलांना माणसं उभी करू शकतो आम्ही ज्यांच्या समोर हा अशी उपमा द्यायचा. आणि मोठे त्या आता खोलीचं पावित्र्य दुनियाला सांगतोस. अरे तुझे वडील जिवंत असताना त्या खोलीत
ते किती तास अंधारामध्ये बसायचे, किती तास त्यांना औषध मागता मागता त्यांना तुम्ही उशिरा औषधं द्यायचे, किती वेळात तुम्ही त्याला वेळेत जेवण द्यायचे नाही, तेव्हा तुला ते खोलीचं पावित्र्य कळलं नाही. वडील जिवंत असताना त्यांना किंमत द्यायची नाही, त्या खोलीला किंमत द्यायची नाही. आणि आता मोठ्या भाषणामध्ये त्या खोलीचे महत्व, पावित्र्य, आम्ही किती त्या खोलीला मानतो. तुझ्यासारखा नीच मुलगा जगाच्या पाठीवर कोण असेल जो आपल्या वडिलांच्या शेवटच्या वर्षामध्ये त्यांना साधा औषध द्यायचं नाही, जेवायला वेळेत द्यायचं नाही. आणि आता मोठा महाराष्ट्राच्या जनतेसमोर तू किती मोठा श्रावण बाळ आहेस हे सांगण्याचे जे का तू प्रयत्न करतोय, म्हणून तुझ्या बुरखा पाडण्यासाठी आमच्यासारखे लोक सक्षम आहेत, एवढं या निमित्ताने सांगितलं. संजय राऊत असं म्हणतात की राहुल गांधींनी देशाचं नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे, पण त्यांना सत्तेचा लोभ नाही. म्हणजे राहुल गांधींचा पगार व्यवस्थित पोचतो आहे भांडूपच्या घराकडे. कधी पवार साहेबांच्या नावाने लाल टपकवायची, कधी उद्धव ठाकरेचे तलवे चाटायचे, कधी आता राहुल गांधीची लाल करत बसायचं. नेमका हा राजाराम राऊतांचा तरी मुलगा आहे का? ह्याच्याजवळ जरा आता संशोधन मोठं झालं पाहिजे की नेमका ह्याचा बाप कोण. म्हणून तो मी परत परत महाराष्ट्राच्या जनतेसमोर ह्याला संजय राजाराम राऊत बोलतो, कारण नेमका ह्याचा बाप कोण. कारण का सोमवारी ह्याचा बाप वेगळा. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होऊ शकतात. कोरोना काळामध्ये चांगलं काम केलं असं त्याने एक अरे तो माझ्या बिल्डिंगच्या वॉचमॅनची नोकरी तो उद्धव ठाकरे बरोबर करू शकणार नाही. त्याला तुम्ही देशाचा पंतप्रधान बनवण्याचा विचार पण कसा करू शकतो? जो माणूस स्वतःचं घर व्यवस्थित चालू शकला नाही, ज्याचा एक पण नातेवाईकात त्याच्याबरोबर राहत नाही, त्याच्याशी बोलत नाही, सक्का भाऊ चुलत भाऊ त्याच्या संपर्कात नाही, त्याच्याशी बोलत बघत नाही, त्याचा चेहरा बघत नाही, तो देश चालवण्याची का बोलतो? उद्धव ठाकरेंनी नीट ठाकरे कुटुंब जरी चालवलं ना तरी मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे. देश तर फार मोठी त्याच्यामध्ये चौकटीच्या बाहेरची, त्याच्या लायकीच्या बाहेरची गोष्ट आहे. म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन, दिवसा ढवळा 90 मारायचं कमी कर आणि मग असे भाषामय वक्तव्य बाहेर येणार नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर इंडिया आघाडीमध्येच फूट पाहायला मिळते. नाना पटोले म्हणतात की संजय राऊतांच्या विधानावर कोणी फारसा गांभीर्याने घेऊ नका. काल बोललेलं आज नसतं त्यांचं. तेच तर बोलतो ना, 90 इफेक्ट म्हणतात त्याला. काल बोलल्यावर आज नसतं आणि परवा काहीतरी वेगळं असतं. म्हणून संजय राजाराम राऊतला त्याची बायको तरी गंभीर्याने घेते का हे जरा कधीतरी जाऊन त्या वहिनीला विचारलं पाहिजे. घरात तरी ह्याला तुम्ही स्टूलवर बसवता नाही काय जमिनीवर बसवता हे कधीतरी विचारलं पाहिजे किंवा कधीतरी कॅमेरा फिरवला पाहिजे. कारण नाना पटोलेंना आणि काँग्रेसवाल्यांना ह्याची लायकी माहिती आहे. हा लोमटे आहे, झाकण दिलं आहे, माहिती आहे लोकांना. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत असं म्हणतात की प्रत्येक वेळा माणूस हेच सांगतो की मी वेडा नाही, प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की मी गुन्हा केला नाही. हा मानवी स्वभाव आहे आणि त्या मानवी स्वभावापासून देवेंद्र फडणवीस सुद्धा वेगळे नाही. देवेंद्र फडणवीसजींसारखा स्वच्छ आणि सत्य बोलणारा माणसाला या संजय राजाराम राऊत सारख्या बरवटलेल्या माणसाकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट नको. ज्याच्या स्वतःवर महिलांच्या अत्याचाराचे आरोप आहेत, महिलाला छळण्याचे आरोप आहेत, स्वतःचे कोण किती मॅरेज सर्टिफिकेट आहे ज्याला मोजता येत नाही, ज्याच्या स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, चोरीचे आरोप आहेत, त्यांनी आमच्या देवेंद्र फडणवीसजींना कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊ नये. म्हणून तू तुझ्या पहिल्या गिरवाणमध्ये बघ, डुंगणाखाली काय आग लागली बघ, स्वतःला जाऊन आरशामध्ये बघ, मग आमच्या देवेंद्र फडणवीसजींचं नाव घेण्याची हिंमत कर. देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवून आपण दिल्लीला जाऊ असं जे उद्धव ठाकरेंचं वक्तव्य होतं त्यावर बोलताना संजय राऊत म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी जे सांगितलंय ते 16 आणि 100% सत्य आहे.
आता उद्धव ठाकरे जे बोलतो ते संजय राऊताला सत्य बोलायलाच लागेल, कारण त्याच्या पगारावर तो आहे. मग संजय राजाराम राऊतने मला सांगावं, 2019ला संजय राजाराम राऊतलाच मुख्यमंत्री बनायचं होतं उद्धव ठाकरेला लाथ मारून. ती पण सत्य आहे का? संजय राजाराम राऊतने आपल्या दोन्ही मुलींच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं, हिंमत असेल तर, की 2019ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरेला बाजूला करून ह्यांनी आमदारांची बैठक बोलवली होती का? त्यावेळेला किती आमदार आले होते? मग स्वतःच्या ह्या नीचपणाबद्दल बोलायचं नाही आणि उलट उगाच आमच्या देवेंद्र फडणवीसजींची प्रतिमा खराब करायचा असा नालायक का? देवेंद्र फडणवीस यांचं गृहमंत्री पंतप्रधान होण्याचं स्वप्न होतं, पण ते स्वप्न बहुधा मोदी आणि शहाना आवडलं नाही आणि त्या स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये डेप्युटी सीएम केलं असे संजय राऊत. तेच त्यांना म्हणून तर बोलतो ना, संजय राजाराम राऊतला 19ला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनायचं होतं. ते त्याच्या मालकाने मालकींना कळलं की हा आमचा पगारी नोकर उद्या आमचीच जागा घ्यायला बघतोय, म्हणून ह्याच्या डोंगरावर लाथ मारली आणि सामन्याच्या मुख्य संपादकांवरून ह्याला खालती आणलं. म्हणून तू देवेंद्र फडणवीसजींची चिंता करू नकोस. देवेंद्र फडणवीसजींची जेवढी त्यांच्या पक्षावर आणि नेतृत्वावर निष्ठा आहे ना, ते तुझी 5% पण तुझ्या नेत्यावर नाहीये. देवेंद्रजींना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान कोण आहेत आणि गृहमंत्री कोण आहेत, पण तुला तुझ्या मालकाची जी जागा मुख्यमंत्री पदाची घ्यायची होती 19ला, त्याच्यामुळे तुझ्या डोंगरावर लाथ मारून तुला सामन्याच्या मुख्य संपादकांवर हटून टाकलं तुझ्या मालकींनी आणि मालकीन स्वतः तिथे जाऊन बसली. त्याबद्दल जरा थोबाड उघड. बघा काय काल मनसेच्या मेळाव्यामध्ये आपण हजेरी लावली होती, मात्र विनायक राऊत म्हणतात की राज ठाकरे उसकी फटाकडी आहे, त्याचा कोकणात काही फरक पडणार नाही. हा विजलेला रॉकेट आहे ना, जे वरती उडतच नाही, सगळा कार्यक्रम बंद झालेला आहे. म्हणून तू दुसऱ्यांना फुसकी फटाके बोलण्याच्या अगोदर तुझी जो फुसका बाद तुझा झालेला आहे ते आता तुला 4 जूनला कळेल. आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदावर फडणवीसांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर विनायक राऊत म्हणतात भाजपचं खोटं बोलून रेटून खोटं बोलणे चालू आहे आणि उद्धव ठाकरे तो विषय झालेला आहे. दुसरा काय विषय आहे? प्रश्न विषय जास्त महत्व कशा बोललो ना मी त्याबद्दल, तुम्ही तोच प्रश्न रिपीट करताय. नाही, ते राऊत असं म्हणतायत की देवेंद्र फडणवीस यामध्ये बोलतायत, त्यांनी सत्य बोलावं असं त्यांनी ज्या देवेंद्र फडणवीसांमुळे विनायक राऊत 14 आणि 19ला खासदार झाले ना, ज्यांच्या आशीर्वादामुळे, ज्यांच्या प्रयत्नामुळे, कोणी विनायक राऊतांना सांगेन मिठाला तरी जागा, नमक खराब होऊ नका. कारण देवेंद्र फडणवीस नसते तर विनायक राऊत खासदार पण झाला नसता. म्हणून जाऊन पाहिलं जाऊन त्यांचे पाया पडून आशीर्वाद घ्या, नाहीतर तुमची लायकी ही खासदार बनण्याची कधीच नव्हती. 19ला देवेंद्र फडणवीसजींच्याच मुळे भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता ह्याच विनायक राऊतांसाठी राबला, दिवस रात्र प्रयत्न केले. प्रत्येकाला आदेश देण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा करत होते. जरा बाबा मिठाला जागा, नमक हराम होऊ नका, एवढं विनायक राऊतांना सांगेल. माझं डिपॉझिट जप्त करणाऱ्या राणेंना समाधान वाटत असेल तर वाटू दे, 4 जून नंतर त्यांची झोप उडेल असं विनायक राऊत म्हणतात. जे प्रश्न तुम्ही सगळेच त्याच्या विषय चालवत असतील तर मी बोलणार नाही त्याबद्दल. 1-2 विषय पर्यंत ठीक आहे, चला बाकी